मन चंगा तो कटौती में गंगा हे शब्द आपण अनेकदा ऐकले आहेत, कुठेतरी वाचले आहेत. पण थांबा, या शब्दांच्या केवळ वरवरच्या अर्थापलीकडे आपण कधी गेलो आहोत का? आज आपण याच शब्दांमागे असलेल्या त्या महान विचाराचा आणि त्या विचारवंताचा शोध घेणार आहोत. आपण बोलणार आहोत एका महान समाजसुधारक, निर्गुण भक्ती परंपरेचे संत आणि समतावादी कवी संत रविदास महाराज यांच्याबद्दल. उत्तर भारतात त्यांना रैदास या नावाने ओळखलं जातं. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार त्यांचा जन्म साधारणपणे 14व्या-15व्या शतकात झाला. म्हणजेच भक्ती चळवळीचा तो सुवर्ण काळ होता. वाराणसी म्हणजे आपली काशी, तिथल्या सीर गोवर्धनपूरमध्ये ते जन्माला आले. चला, या महान संताच्या विचारांच्या आणि आयुष्याच्या खोलात जाऊया. सुरुवातच एका अशा गोष्टीपासून करूया जी त्यांची ओळख होती आणि त्याचवेळी त्या काळात एका व्यक्तीसाठी मोठी मर्यादाही होती. ते व्यवसायाने चर्मकार होते. ज्या काळात माणसाची ओळख आणि त्याचं समाजातलं स्थान हे त्याच्या जन्मावरून आणि कामावरून ठरवलं जायचं, त्या काळात त्यांनी स्वतःच्या कामाकडे कसं पाहिलं असेल? आणि नेमकं हाच त्यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आहे. हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. त्यांनी आपल्या चर्मकार व्यवसायाला कधीही कमी किंवा हीन लेखलं नाही. अजिबात नाही. उलट त्यांनी कामालाच देव मानलं. काम हेच दैवत हा त्यांचा मूळ संदेश होता. त्यांच्यासाठी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं हाच खरा धर्म होता. या एका विचारातून त्यांनी श्रमाची प्रतिष्ठा किंवा काय म्हणतात त्याला, डिग्निटी ऑफ लेबर याचा एक प्रचंड मोठा आदर्श समाजासमोर ठेवला. म्हणजे एका अर्थी ते वर्क स्टेशन स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलत होते, नाही का? तुमची कामाची जागाच तुमचं मंदिर आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात वर्क लाईफ बॅलन्स आणि माइंडफुलनेस ॲट वर्क यावर इतकी चर्चा होते. पण हे विचार 500-600 वर्षांपूर्वी एका भारतीय संताने मांडले होते. अगदी बरोबर. आणि याच विचारातून त्यांची ती प्रसिद्ध म्हण जन्माला आली, मन चंगा तो कटौती में गंगा. याचा वरवरचा अर्थ सोपा वाटतो, पण तो खूप खोल आहे. कटौती म्हणजे ते चामडं भिजवायचं पात्र? हो, चामडं भिजवण्यासाठी किंवा कामासाठी वापरलं जाणारं एक पात्र, एक कुंड. त्यांचा संदेश स्पष्ट होता. जर तुमचं मन शुद्ध असेल, पवित्र असेल, त्यात कोणताही भेदभाव किंवा वाईट विचार नसेल, तर तुम्हाला तीर्थयात्रेला जायला दूर गंगेवर जाण्याची काहीही गरज नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी त्या पात्रातच साक्षात गंगा आहे. हो, ईश्वर कुठे बाहेर मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री शोधायची वस्तू नाही, तर तो तुमच्या शुद्ध मनात आणि तुम्ही करत असलेल्या प्रामाणिक कर्मात आहे. हा विचार त्या काळासाठी जिथे बाह्य कर्मकांडाला, यात्रांना आणि धार्मिक दिखाव्याला प्रचंड महत्त्व होतं. हो, तिथे हा विचार म्हणजे एक वैचारिक स्फोट होता. पण त्या काळातल्या कर्मठ लोकांना हा विचार पटला असेल का? म्हणजे तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ नका, घरीच देव आहे, हे म्हणणं म्हणजे थेट प्रस्थापित धर्मव्यवस्थेला आव्हान देण्यासारखं होतं. त्यांना विरोध झाला नसेल का? निश्चितच झाला असणार. कोणताही क्रांतिकारक विचार समाज सहजासहजी स्वीकारत नाही. पण संत रविदासांची ताकद त्यांच्या साधेपणात आणि त्यांच्या स्वतःच्या आचरणात होती. ते जे बोलायचे ते जगायचे. त्यामुळे हळूहळू का होईना त्यांच्या विचारांचा प्रभाव वाढू लागला. त्यांनी केवळ वैयक्तिक शुद्धतेचा संदेश दिला नाही, तर संपूर्ण समाजाला एक नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ते निर्गुण भक्ती शाखेचे कवी होते. श्रोत्यांसाठी आपण पटकन सांगू शकाल का की निर्गुण भक्ती म्हणजे नेमकं काय? सगुण भक्तीपेक्षा ती वेगळी कशी? नक्कीच. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सगुण भक्ती म्हणजे ईश्वराला एका विशिष्ट रूपात, आकारात पाहणे, जसे की राम, कृष्ण किंवा विठ्ठलाची मूर्ती. तर निर्गुण भक्ती म्हणजे ईश्वराला निराकार, अरूप मानणे. तो कणाकणात आहे. तो कुठल्याही मूर्तीत किंवा बंदिस्त नाही. संत कबीर, गुरु नानक आणि संत रविदास हे याच निर्गुण परंपरेचे मोठे संत होते. त्यांच्यासाठी ईश्वर हा एक विचार होता, एक शक्ती होती जी सर्वांमध्ये समान रूपात वास करते. आणि याच निर्गुण विचारातून त्यांचा जातीभेदावरचा हल्ला आला असणार, बरोबर ना? कारण जर ईश्वर सर्वांमध्ये सारखाच आहे, तर मग कोणी जन्माने उच्च किंवा नीच कसं असू शकतं? बरोबर. त्यांनी जातीभेद, वर्णभेद आणि समाजातल्या त्या उच्च-नीच भावनेला अत्यंत कडाडून विरोध केला. त्यांचा ठाम विश्वास होता की सर्व माणसं ही एकाच ईश्वराची लेकरं आहेत. त्यांची शिकवण खूप साधी होती, पण तिचा प्रभाव खूप मोठा होता. ते म्हणायचे, माणसाने माणसाप्रमाणे वागावे. या एका वाक्यात त्यांनी संपूर्ण सामाजिक समानतेचं सार सांगितलं आहे. हे विचार ऐकायला आजही खूप मोठे वाटतात. पण त्या काळात जेव्हा जातीव्यवस्था अत्यंत घट्ट होती, तेव्हा त्यांच्या या विचारांना समाजात स्वीकारलं गेलं का?
याचं एखादं ठोस उदाहरण त्यांच्या जीवनात घडलं होतं का, ज्यामुळे त्यांच्या विचारांना अधिक मान्यता मिळाली? हो, आणि ते उदाहरण खूपच प्रभावी आहे. चित्तोडगडचा प्रसंग. असं सांगितलं जातं की मेवाडच्या राणी झाली यांनी संत रविदासांना मोठ्या सन्मानाने आणि आग्रहाने आपल्या महालात चित्तोडच्या गडावर आमंत्रित केलं होतं. आता विचार करा, त्या काळात एका चर्मकार संताला राजघराण्यातून थेट राणीकडून असं आमंत्रण मिळणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. ही तर एक राजकीय आणि सामाजिक क्रांतीच झाली. नक्कीच. आणि हे लक्षात घ्यायला हवं की हे आमंत्रण केवळ एका राणीचं नव्हतं, तर ते चित्तोडच्या प्रस्थापित ब्राह्मणवादी व्यवस्थेला दिलेलं थेट आव्हान होतं. या एका कृतीमुळे दरबारात किती मोठी खळबळ उडाली असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. इट वॉज अ पॉलिटिकल स्टेटमेंट ॲज मच ॲज अ स्पिरिच्युअल वन. या एका प्रसंगातून संत रविदासांची आध्यात्मिक उंची आणि त्यांच्या विचारांची सामाजिक स्वीकार्यता किती वाढली होती हे स्पष्टपणे दिसून येतं. आणि त्यांचा प्रभाव केवळ एका राज्यापुरता किंवा देशापुरता मर्यादित नव्हता असं दिसतंय. कारण असंही म्हटलं जातं की संत मीराबाई सुद्धा त्यांना आपलं गुरु मानत होत्या. यात कितपत तथ्य आहे? हो, अनेक ऐतिहासिक संदर्भानुसार आणि लोकपरंपरेनुसार संत मीराबाईंनी संत रविदासांना आपले आध्यात्मिक गुरु मानले होते. ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. एक राजपूत राजकन्या जी स्वतः एक मोठी कृष्णभक्त होती, ती एका चर्मकार संताला आपलं गुरु मानते. हे केवळ संत रविदासांच्या आध्यात्मिक श्रेष्ठतेचं प्रतीक नाही, तर त्यांच्या समतावादी विचारांच्या स्वीकृतीचंही प्रतीक आहे. यातून हे सिद्ध होतं की ज्ञान आणि भक्ती कोणत्याही जातीच्या किंवा वर्णाच्या बंधनात अडकून राहत नाही. म्हणजे त्यांचे विचार फक्त बोलण्यापुरते किंवा लिहिण्यापुरते मर्यादित नव्हते. ते प्रत्यक्षात जगले जात होते आणि समाजात त्याचा प्रभावही दिसत होता. महाराष्ट्राच्या संदर्भातही त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांचा पंढरीच्या वारीशी किंवा इथल्या संत परंपरेशी काही संबंध होता का? हा एक खूप रंजक मुद्दा आहे. संत रविदास हे प्रामुख्याने उत्तर भारतातील असले तरी भक्ती चळवळ ही संपूर्ण भारतात पसरलेली एक मोठी वैचारिक लाट होती. संत नामदेव पंजाबमध्ये जाऊन प्रचार करत होते, तर उत्तरेतील संतांचे विचार दक्षिणेत पोचत होते. संत रविदास यांनी पंढरीची वारी केल्याचे थेट पुरावे नसले तरी त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलाचा आणि पंढरीचा उल्लेख आढळतो. यावरून त्यांचा आणि महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा वैचारिक संवाद नक्कीच होता हे दिसून येतं. वाह! म्हणजे त्यांच्या विचारांनी भौगोलिक सीमा ओलांडल्या होत्या. मग हे विचार, हे साहित्य लोकांपर्यंत पोचलं कसं? त्यांनी आपलं साहित्य कसं लोकांपर्यंत नेलं? आणि इथं एक खूप आकर्षक आणि महत्त्वाची गोष्ट समोर येते. त्यांचे विचार केवळ तोंडी परंपरेतून नाही तर लिखित स्वरूपातही अजरामर झाले. आणि तेही कुठे? तर शीख धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे, गुरुग्रंथ साहेब. हो, गुरुग्रंथ साहेब, त्यामध्ये संत रविदास यांची तब्बल 41 पदं किंवा कवणे गुरुग्रंथ साहेबमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. वैचारिक संगम आहे. याचा अर्थ गुरु नानक आणि त्यानंतरच्या गुरूंनी रविदास महाराजांच्या विचारांना आपल्या तत्वज्ञानाचा एक अविभाज्य भाग मानलं. हे त्या काळातल्या इंटरफेथ डायलॉगचं एक जबरदस्त उदाहरण आहे, नाही का? अगदी अचूक शब्द वापरलात. हा एक वैचारिक संगमच होता. गुरुग्रंथ साहेबमध्ये केवळ शीख गुरूंचीच नाही तर संत कबीर, नामदेव, शेख फरीद अशा अनेक भारतीय संतांची वाणी समाविष्ट आहे, ज्यांनी समानतेचा आणि एका ईश्वराचा संदेश दिला. त्यात संत रविदासांना इतकं महत्त्वाचं स्थान मिळणं हे त्यांच्या विचारांची व्यापकता आणि त्यांचं कालातीत महत्त्व अधोरेखित करतं. त्यांची भक्तिकवने आजही उत्तर आणि पश्चिम भारतात तितक्याच श्रद्धेने आणि प्रेमाने गायली जातात. आपल्या श्रोत्यांमध्ये एका शब्दाने माझं लक्ष वेधून घेतलं, बेगमपुरा. हे नाव ऐकायलाच इतकं काव्यात्मक वाटतं. हे खरंच एखादं शहर होतं की एखाद्या मोठ्या कल्पनेचं नाव होतं? ही त्यांची सर्वात सुंदर आणि दूरदृष्टीची कल्पना होती. बेगमपुरा हे कुठल्या शहराचं नाव नव्हतं, तर ती संत रविदासांनी मांडलेली एका आदर्श शहराची किंवा आदर्श समाजाची संकल्पना होती. तो एक विचार होता, एक स्वप्न होतं. बेगमपुरा नावाचा अर्थ काय होतो? नावातच सगळं आहे. बेगमपुरा म्हणजे असं शहर जिथे कोणालाही गम म्हणजे दुःख, चिंता किंवा वेदना नाही. त्यांनी अशा एका समाजाची कल्पना केली जिथे जात, धर्म, वर्ण यावरून कोणताही भेदभाव नाही, जिथे कोणावरही अन्याय होत नाही, कोणी गरीब नाही, कोणी उपाशी नाही, कोणाला कर भरावा लागत नाही, कोणाची संपत्ती हिसकावून घेतली जात नाही. सर्वांना समान अधिकार आहेत आणि सर्वजण बंधुभावाने मिळून मिसळून राहतात. म्हणजे हे तर युटोपिया किंवा रामराज्याच्या कल्पनेसारखं आहे. हो, आणि म्हणूनच याला जगातील पहिल्या युटोपियाच्या संकल्पनांपैकी एक मानलं जातं.
थॉमस मोअरने युटोपिया हे पुस्तक लिहिण्याच्या कितीतरी आधी भारतातल्या एका संताने अशा आदर्श, दुःखरहित आणि समतावादी समाजाचं चित्र रेखाटलं होतं. यातून त्यांची सामाजिक दूरदृष्टी आणि करुणेची भावना दिसून येते. ते फक्त वैयक्तिक मोक्षाबद्दल बोलत नव्हते, तर ते संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार करत होते. तर या सगळ्या चर्चेचा सार काढायचा झाला तर संत रविदास म्हणजे केवळ एक संत नव्हते, ते एक समाज क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या कामालाच पूजा मानलं, जातीभेदाच्या भिंतींवर जोरदार प्रहार केला. त्यांचे शब्द इतके प्रभावी होते की त्यांना शीख धर्माच्या सर्वोच्च ग्रंथात स्थान मिळालं आणि त्यांनी एका दुःखरहित, समतावादी बेगमपुरा नावाच्या समाजाचं स्वप्न पाहिलं. अगदी बरोबर. आणि कमाल ही आहे की त्यांचे विचार केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित नव्हते. ते आजही तितकेच समर्पक आणि आवश्यक आहेत. सामाजिक एकता, समानता आणि मानवाधिकारांसाठी त्यांचं जीवन आणि त्यांचे विचार हे एक खूप मोठं प्रेरणास्थान आहे. 500-600 वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजही आपल्याला तंतोतंत लागू पडतात. इट्स लाईक ही वॉज फ्युचर प्रूफिंग हिज फिलॉसॉफी. आज आपण संत रविदासांच्या जीवनातील आणि विचारांमधील अनेक महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श केला. त्यांच्या कामातून त्यांनी दिलेला श्रमाच्या प्रतिष्ठेचा संदेश, मन चंगा तो कटोती में गंगा यातून दिलेला आंतरिक शुद्धतेचा धडा आणि बेगमपुराच्या माध्यमातून पाहिलेलं समतेचं स्वप्न, या सर्व गोष्टी खूप काही शिकवून जातात. पण जाता जाता एक विचार मनात येतो. संत रविदासांनी बेगमपुरा या दुःख आणि भेदभावरहित शहराची भौतिक कल्पना केली होती. आजच्या जगात जिथे आपण डिजिटल शहरं आणि समुदाय म्हणजे व्हर्च्युअल कम्युनिटीज तयार करत आहोत, सोशल मीडियावर एकमेकांशी जोडले जात आहोत, तिथे त्यांच्या या समानतेच्या आणि करुणेच्या विचारांना आपण कसं स्थान देऊ शकतो? आपण एक डिजिटल बेगमपुरा तयार करू शकतो का, जिथे द्वेष नसेल, भेदभाव नसेल आणि प्रत्येक आवाजाला सन्मान मिळेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.